70 वर्षीय वृद्ध भिकारी महिलेवर अत्याचार करून निर्गुण खून. धुळेमधील संतापजनक घटना. जन्मापासून तिच्या मागे दारिद्र्य लागलेले होते. लग्नानंतर मुले झाल्यानंतर सुखाचे दिवस येतील असे वाटत असले तरी तसे झाले नव्हते. पतीचे निधन झाले, मुलाने आत्महत्या केली. अखेर ती एकटी पडली, भीक मागून जगू लागली. 70 गाठलेल्या या भिक्षेकरी महिलेचा मृत्यूही भयानक आणि मन हेलावून टाकणारा होता, तितकाच समाजामध्ये संताप निर्माण करणारा होता. या दुर्दैवी घटनेतील नराधम अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याला पकडून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जन्मापासून आत्तापर्यंत पाठलाग करणाऱ्या दारिद्र्यामध्ये जीवन जगणाऱ्या 70 वर्षीय वृद्धेवर बाका प्रसंग आला. गरीब आईबापाच्या पोटी जन्म घेतलेल्या लीलाबाईचे एका गरीब कष्टकऱ्याशी लग्न झाले. तिला एक मुलगाही झाला. जन्मजात दारिद्र्य असलं तरी लीलाबाई आणि तिच्या नवऱ्याने मुलाचे प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा देऊन पालन पोषण केले. तो त्याच्या पायावर उभा राहिला की आपले दिवस पालटतील या आशेवर लीलाबाई आणि तिचा पती हिरामन दिवस कंटत होते. कष्टमय जीवन जगत असताना अचानक तिचा पती हिरामन सूर्यवंशी मुलाला आणि बायकोला पोरकं करून स्वर्गवासी झाला. आपल्या नवऱ्याच्या मृत्यूने लीलाबाई व्याकुळ झाली खरी, पण मुलासाठी तिने कंबर कसली, त्याला मोठं केलं. सुखाचे दिवस नक्कीच येतील या आशेवर काबाड कष्ट करून लीलाबाई मुलाचे पालन पोषण करत होते. आता मुलगा मोठा झालेला होता, आपले दिवस पालटतील या आशेवर जगत असतानाच अचानक त्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे खऱ्या अर्थाने लीलाबाई अनाथ झाली. या साऱ्या प्रकाराने लीलाबाई खचलेली होती. तिच्या शरीरामध्ये आता पूर्वीसारखी ताकद राहिलेली नसल्याने काबाड कष्ट करून स्वतःचे पोट भरण्या इतकीही शक्ती तिच्यामध्ये नसल्याने आता ती भीक मागू लागलेली होती. जीवन जगत असताना कोणीतरी नातेवाईकांनी भांडणात तिला असे म्हटलेले होते की नवऱ्याला आणि मुलाला सांभाळ नाहीतर भीक मागशील. हा शाप तिच्या वाट्याला आलेला होता. वारंवार हे शब्द तिच्या कानावर उमटत असत, त्यामुळे ती जास्त दुःखी होत होते. धुळे शहरातील दक्षिणेला औद्योगिक वसाहतीच्या पार्श्वभूमीवर वसलेल्या मोहाडी नावाच्या उपनगरातील वाल्मिकी नगरामध्ये लीलाबाई हिरामन सूर्यवंशी या ठिकाणी राहत होते. भिकेला लागलेल्या लीलाबाईचा पूर्व इतिहास मोहाडीकरांना माहिती होता. रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025चा तो दिवस उगवलेला तरी लीलाबाईंची चाहूल लागलेली नव्हती. किमान पाणी भरण्यासाठी तरी तिने नळावर यायला हवं होतं, पण लीलाबाईंविषयी कणव असल्याने शेजारी नळाला पाणी आले हे सांगण्यासाठी लीलाबाईच्या घरात गेले. तेव्हा लीलाबाई तिच्या छोट्या घरामध्ये निश्चित पडलेली तिला दिसले. तिची अवस्था पाहून ती महिला बाहेर आली आणि ओरडतच परिसरातील लोकांना तिने सारे काही सांगितले. उत्सुकतेपोटी वाल्मिकी नगर मधील लोकांनी लीलाबाईच्या घराकडे धाव घेतली असता लीलाबाई हे जग सोडून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथील जन्मलेल्या नागरिकांनी याची माहिती मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना दिली. भीक मागणारी महिला आपल्या घरामध्ये मृत अवस्थेमध्ये असल्याचं पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना समजताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यासह वाल्मिकी नगरात धाव घेतली. घटनास्थळी मृत अवस्थेतील लीलाबाईच्या भोवती जमलेल्या गर्दीला पांगवून मोहाडी पोलिसांनी पंचनाम्याला सुरुवात केली. लीलाबाई गॅस शेगडीवर स्वयंपाक करायची. पोलिसांना लीलाबाईच्या घरामध्ये गॅस शेगडी आढळली, पण सिलेंडर गायब झालेले दिसून आले. लीलाबाई भीक मागून गुजराण करत असली तरी तिचे शेजारी पाजाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रसंगानुरूप परिसरातील आणि शेजारी राहणाऱ्या महिला लीलाबाईला भेटायला तिच्या घरी येत. अशा महिलांना लीलाबाईच्या घरातील काही ठराविक वस्तू गहाळ झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी या गंभीर बाबीची दखल आपल्या पंचनाम्यामध्ये घेतली. परिसरातील लोकांच्या मदतीने मोहाडी पोलिसांनी लीलाबाईचा मृतदेह धुळ्यामधील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. वैद्यकीय तपासणीमध्ये
प्राथमिक स्तरावर भीक मागणाऱ्या लीलाबाईच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते, तर तिचा गळा घोटलेल्या अवस्थेमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. लीलाबाईवर पाशवी अत्याचार करून तिचा बळी घेण्यात आल्याचे प्राथमिक अवस्थेमध्ये कळताच संपूर्ण मोहाडी गाव संतप्त झाला. विशेष म्हणजे महिला अधिक संतप्त झाल्या. एका भीक मागणाऱ्या 70 वर्षीय महिलेवर पाशवी अत्याचार करून तिचा जीव घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी मोहाडी गावामध्ये पसरलेली होती. लोकांनी या घटनेच्या निषेधार्थ आपापली दुकाने बंद करून आपला संताप व्यक्त केला. मोहाडीतील संतप्त महिलांनी तर स्वयंस्फूर्तीने रास्ता रोको आंदोलन सुरू केले. मोहाडी गाव संतप्त झाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक राजकुमार उपासे यांनी घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांच्या सह भेट दिली. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामधील वातावरण बिघडू नये म्हणून पक्षीय कामकाजानिमित्त धुळे शहरात आलेल्या पालकमंत्री अजय कुमार रावळ यांनी धुळे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह लीलाबाई सूर्यवंशी हिच्या घरी धाव घेत तापलेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ज्या कुणी नराधमाने लीलाबाईवर पाशवी अत्याचार करून तिचा गळा घोटलेला होता त्याला शोधून काढा, त्याच्यावर संबंधित गुन्हे दाखल करा आणि त्याच्यावर तत्काळ न्यायालयीन कारवाई होऊन त्याला फाशीवर कसे चढवता येईल यासाठी प्रयत्न करा, असा आदेश पालकमंत्री या नात्याने नामदार जयकुमार रावळ यांनी पोलीस यंत्रणेला केला. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मोहाडी उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ, दीपक पाटील, शिल्पा पाटील यांचा समावेश असलेली एक समिती गठीत करून या प्रकरणावर वस्तुस्थिती दर्शक प्रकाश टाकण्याचा व गुन्हेगारांना शोधून अटक करण्याचे आदेश दिले. सदर घटनेतील गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवरून तपास करू लागली आणि अवघ्या 24 तासांच्या आत सागर कोळी या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्हा कबूल केला असून चोरीच्या उद्देशाने सागर कोळी याने लीलाबाई घरात एकटी असल्याचे पाहून घरामध्ये प्रवेश केला. तिचे लक्ष नसताना तिच्या स्वयंपाकघरातील सिलेंडर चोरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लीलाबाईचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तिने प्रतिकार करताच तिला ठार मारले अशी कबुली सागर कोळी याने दिली. अर्थात केवळ चोरीचाच उद्देश होता की अन्य काही हे पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. पण लीलाबाई सूर्यवंशी यांचा मारेकरी सागर कोळी हाच असल्याचे निष्पन्न झाल्याने आणि त्याला पोलिसांनी गजाआड केल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलेले आहे.